कदमवाडीतील कारंडे मळा इथं राहणारे जमादार कुटुंबियातील फरहान जमादार यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलंय। मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला। फरहान यानं यामध्ये 191 रँक मिळवली आहे। या यशानंतर त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। आज आमदार सतेज पाटील यांनी फरहान याची आणि कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेत त्याचं अभिनंदन केलं। हालाखीच्या परिस्थितीवर मात करून या कुटुंबानं फरहानला बळ दिलं आणि त्यानं संधीचं सोनं करून दाखवलं। याबद्दल आमदार पाटील यांनी कुटुंबीय आणि फरहानचं कौतुक केलं। फरहान भविष्यातही कोल्हापूरचं नाव उंचावत ठेवेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी फरहानची आई शमीम, वडील इरफान यांनी फरहानच्या आजवरच्या प्रवासाला उजाळा दिला। कष्टातून आपल्या मुलानं हे यश संपादन केल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं। आमदार पाटील यांच्या अचानक भेटीमुळं जमादार कुटुंबीय भारावून गेलं होतं। फरहान हा कोल्हापूर शहरातून मुस्लिम समाजातील पहिला IAS असून याचा संपूर्ण मुस्लिम समाजाला अभिमान असल्याचं माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी सांगितलं। महाराजांच्या या नगरीमध्ये शाहू महाराजांनी जो अल्पसंख्याक समाजाला शिक्षणामध्ये परावृत्त शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी जे अल्पसंख्याक समाजाला मदत केली, त्याचंच आज शाहू महाराजांनी जे सुरुवात केली होती त्याचा आज कळस रचला आहे, पायाचा कळस रचला आहे असं म्हणलं तर वागवं होणार नाही। का तर फरहान जमादार हा अल्पसंख्याक समाजातील पहिला युवक आहे कोल्हापूर शहरातील किंवा जिल्ह्यातील की जो थेट निवडीद्वारे पहिल्यांदा या UPSC सारख्या चांगल्या प्रतिष्ठित परीक्षेमध्ये रँकमध्ये येऊन पास झाला। निश्चित कोल्हापूर समाजाच्या आमच्या सर्व मुस्लिम समाजासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे। त्याच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। शिक्षक नेते भरत रसाळे यांनी फरहान मराठी शाळेतून शिकल्याचा अभिमान व्यक्त करत समाजभान जोपासत तो देशाच्या विकासात योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी राजेश लाटकर, अनिल कारंडे, अरविंद मेडे, दीपक शेळके, फरहानची आजी मुमताज जमादार, काका आरिफ जमादार, मामा मौलानी नाकाडे, असलम तगारे, लियाकत पठाण, कुर्रम पटवेगार यांच्यासह जमादार कुटुंबीय हितचिंतक उपस्थित होते।